नमस्कार मित्रांनो, KT डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं एका नवीन विषयासह हार्दिक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये PM सूर्यघर ही जी योजना आहे, ज्यापासून तुम्हाला मोफत वीज मिळणार आहे, या योजनेची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, 2024च्या अर्थसंकल्पामध्ये देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांनी 2024च्या अर्थसंकल्पामध्ये जवळजवळ 1 कोटी घरावरती सोलर पॅनल बसवण्याचा मानस किंवा संकल्प त्यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे। तर मित्रांनो, तुम्ही या योजनेचा जर लाभ घेणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असा ठरणार आहे। तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो, आपण या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं, याचा लाभ कोणाला मिळू शकतो, यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत, अर्ज कुठे आणि कसा करायचा, या योजनेसाठी जी पात्रता आहे किंवा या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी कोणते नियम व अटी आहेत, आदी सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी KT डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची नवीन माहिती भेटत राहील। आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास तुमचे जे मित्र आहेत किंवा तुमच्या गावातील जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत, याशिवाय तुमचे जे नातेवाईक आहेत, त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। मित्रांनो, PM सूर्यघर योजना भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ही उदयाला आलेली योजना आहे आणि सर्वसामान्यांसाठी एक वरदान ठरणारी अशी ही योजना आहे। तर या योजनेच्या माध्यमातून जवळजवळ 1 कोटी घरावरती सौर पॅनल बसवण्याचा मानससुद्धा या ठिकाणी त्यांनी 2024च्या अर्थसंकल्पामध्ये व्यक्त केलेला आहे। जर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल किंवा या योजनेसाठी जर तुम्ही अर्ज भरणार असाल तर नक्की मित्रांनो, या योजनेसाठी अर्ज भरात, कारण का या योजनेचे भरपूर असे फायदे आहेत। त्यातील पहिला फायदा असा आहे की मित्रांनो, तुम्हाला जी वीज आहे ही वीज वर्षभर अगदी मोफत 24 तास तुम्हाला ही वीज मोफत अशी भेटणार आहे। त्याशिवाय मित्रांनो, या विजेच्या माध्यमातून जर तुमच्याकडे वीज शिल्लक राहत असेल तर ही वीज इतरांना विकून सुद्धा या सौर पॅनलच्या माध्यमातून किंवा या सौर ऊर्जेच्या माध्यमातून तुम्ही वार्षिक सरासरी 18,000 ते 20,000 रुपयांच्या आसपास नफा घेऊ शकता। तर मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त वॅटचे जे सोलर पॅनल आहेत ते बसवावे लागणार आहेत, जेणेकरून तुम्हाला तुमच्या घराची जी वीज आहे या विजेची गरज भागून एक्स्ट्रा वीज विकता येईल आणि त्यातून तुम्हाला आर्थिक हातभारसुद्धा मिळू शकेल। तर मित्रांनो, अर्ज जर तुम्हाला करायचा असेल तर त्याची पात्रता या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे। तर या योजनेसाठी कोण पात्र आहेत, काय निकष आहेत, हे आपण आता पुढे पाहूयात। तर पहिली जी पात्रता आहे किंवा जो निकष आहे तो असा आहे की उमेदवार हा भारतीय नागरिक असायला पाहिजे। दुसरी पात्रता त्याने या ठिकाणी अशी ठेवली आहे की स्वतःचे घर, म्हणजे जो व्यक्ती अर्ज भरतोय त्या व्यक्तीचं स्वतःचं घर असावं आणि घराच्या छतावरती मोकळी जागा असावी, त्या जागेवरती तुम्हाला सौर पॅनल बसवता येतील। तिसरी जी पात्रता आहे, अर्जदाराकडे अधिकृत असं वीज कनेक्शन असायला पाहिजे। चौथी पात्रता या ठिकाणी त्यांनी अशी दिली आहे की अर्जदार कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 1.50 म्हणजे 1.5 लाखापेक्षा कमी असावं। 1.5 लाखापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही। त्यानंतर मित्रांनो, पुढची जी पात्रता आहे, अर्ज करणाऱ्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरीत नसायला पाहिजे। म्हणजे एखाद्या कुटुंबातील एखादी व्यक्ती जर सरकारी नोकरी करत असेल तर अशा कुटुंबांना
या योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि शेवटची जी पात्रता त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे, जे बँक खाता आहे या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक केलेलं असलं पाहिजे। या योजनेसाठी मित्रांनो तुम्ही अर्ज भरायला जातेवेळी किंवा मोबाईलवरती अर्ज भरत असताना तुमच्याकडं पुढील कागदपत्र असणं आवश्यक आहे। त्याच्यामध्ये पहिलं जे कागदपत्र आहे ते म्हणजे मित्रांनो आधार कार्ड। दुसरं कागदपत्र त्यांनी या ठिकाणी असं दिलेलं आहे की ते म्हणजे पॅन कार्ड। तिसरं डॉक्युमेंट आहे बँक पासबुक आणि कॅन्सल चेक। मित्रांनो कॅन्सल चेकसुद्धा हा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला लागणार आहे। मी या ठिकाणी ऑब्लिकमध्ये टाकला आहे, परंतु बँक पासबुक बरोबर तुम्हाला कॅन्सल चेकसुद्धा आवश्यक आहे। त्यानंतर मित्रांनो मूळ पत्ता या ठिकाणी आवश्यक आहे। तुमच्या घरातील जे लाईट बिल आहे हे लाईट बिल फॉर्म भरतेवेळी लागणार आहे। याशिवाय रेशन कार्ड आणि तुमचा मोबाईल नंबर ही सर्व कागदपत्रे तुम्हाला फॉर्म भरतेवेळी आवश्यक असणार आहेत। तुम्ही मोबाईलवरती फॉर्म भरत असताना किंवा जर एखाद्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरायला जाणार असाल, CS सेंटर असेल किंवा माहिती सेवा केंद्र असतील अशा ठिकाणी, तर जातेवेळी ही आता सांगितलेली जी सर्व कागदपत्रे आहेत ही सर्व कागदपत्रे तुम्हाला सोबत घेऊन जावी लागणार आहेत। तर मित्रांनो तुम्ही मोबाईलवरूनच किंवा घरीच अर्ज भरणार असाल तर नेमका अर्ज कुठं करायचा, तर मित्रांनो www.pmsuryaghar.gov.in या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही त्या ठिकाणी पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर लॉग इन करून तुमचा जो फॉर्म आहे तो फॉर्म तुम्हाला तिथं भरावा लागणार आहे। आणि मित्रांनो याची जी लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला दिलेली आहे। त्या लिंकवरती जाऊन सुद्धा तुम्ही रजिस्ट्रेशन करून घरच्या घरी सुद्धा मोबाईलवरती फॉर्म भरू शकता। त्यानंतर मित्रांनो ही जी योजना आहे या योजनेसाठी शासनाकडून काही अनुदान सुद्धा दिलं जाणार आहे। त्यामध्ये 1 किलोवॅटसाठी 30,000 रुपये इतकं अनुदान आहे आणि 2 किलोवॅटचं सोलर पॅनल जर तुम्ही बसवणार असाल तर या 2 किलोवॅटच्या सोलर पॅनलसाठी 60,000 रुपये इतकं अनुदान तुम्हाला दिलं जाईल। मित्रांनो तुम्ही जर प्रोजेक्ट मोठा करणार असाल किंवा जर अतिरिक्त वीज निर्माण करणार असाल किंवा 3 kV आणि त्यापेक्षा जास्त kVचे जर सोलर पॅनल तुम्ही बसवणार असाल तर तुम्हाला जास्तीत जास्त 78,000 रुपये इतकं अनुदान या ठिकाणी गव्हर्नमेंटकडून किंवा शासनाकडून दिलं जाणार आहे। म्हणजे 3 kV सोलर पॅनलसाठी सुद्धा 78,000 रुपयेचं आणि 4 kV जर तुम्ही सोलर पॅनल बसवलं तर त्यासाठी सुद्धा 78,000 रुपयेचं अनुदान आणि 5 kVचा जरी तुम्ही सोलर पॅनल बसवला तरीसुद्धा त्यासाठी 78,000 रुपयेच हे अनुदान असणार आहे। तर मित्रांनो ही होती आजच्या व्हिडिओमधील काही माहिती आवडल्यास या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।